काम करतोय, या राज्यातल्या लोकाभिमुख कल्याणकारी योजना आम्ही करतोय। खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी लखपती योजना, मुलींचं उच्च शिक्षण मोफत करण्याची योजना, एसटी मध्ये 50% सवलत देण्याची योजना, माता सुरक्षित तर परिवार सुरक्षित तुमची योजना, आरोग्य विभागाची, शेतकरी सन्मान योजना, वयोश्री योजना, किती योजना आहे। वाचायला गेलो तर माझं विमान सुटून जाईल आणि नाशिकला पोहोचणार नाही मी। आणि म्हणून हे लोकाभिमुख कल्याणकारी योजना करणारं सरकार, आम्ही देखील गरिबी पाहिली आहे आणि म्हणून सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये जन्म घेतला आणि या राज्याचा मुख्यमंत्री झालो। खऱ्या अर्थाने त्यावेळेसच आम्ही ठरवलं की माझ्या माता भगिनींसाठी काहीतरी करायचं आणि मग लाडकी बहीण योजना सुरू झाली। कितीतरी लोकांनी खोडा घातला, कोणी कोर्टात गेलं, आता त्यांच्या वचननाम्यामध्ये काहीतरी घुसवलं, आम्ही एवढे देऊ तेवढे देऊ। अरे तुम्ही तर आम्ही देत होतो त्याला बंद करा म्हणून सांगत होते।